हाय गाईज, आज बनवतो आपण भोगीची भाजी आणि भाकरी. आपण इथे पाणी ठेवते ती तापायला. कशी करतात ते बघूया. त्यासाठी भाकरीसाठी ना, हो, इथे भाकरीसाठी पाणी ठेवते तापवायला. पाऊण पेला पाणी ठेवणार आणि 1 पेला पीठ घेणार. सांडलं घे. इथे आपण हे करूया, पाणी गरम होईपर्यंत आपण ठेवले. इथे आपण भाजीसाठी कढई ठेवली, त्यात तेल टाकतोय. तेल तापते ना. गरम घ्या, उकळले. इथे आपलं पाणी उकळलेलं आहे. आता त्यात आपण पीठ टाकतोय. आपण ते एकत्र करून घेऊया. आपण असं केलं की जास्त मळायला लागत नाही, एक जीव होतो तो. झाकण ठेवूया आपण त्याच्यावर 2 मिनिटं ठेवूया असं. आता इथे आपलं तेल तापले ते बघूया. चल घे, भाजी दाखवते. आपल्याकडे जे आहेत ते मटार, गवार, घेवडा, वालाच्या शेंगा, शेंगदाणे, गाजर आणि टॅमॅटो आणि हे वांग. आपण फोडणी करूया. काय घेतलं आपण? राई, जिरं, कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि हळद. आणि आता आपण टाकतो टोमॅटो. फोडणीला टॅमॅटो टाकतो पण कांदा नाही घालत. आपण त्यात टाकूया वांग. आता आपण काय टाकणार? मटार टाकून घेतलेले गवार टाकतोय. घेवडा, गाजर, शेंगदाणे आणि वालाचे शेंगदाणे दाणे सर्व टाकून घेतलेले आहेत आपण. इथे आपण एकत्र करून घेऊया. गरम मसाला टाकते आपण. तिखट पाऊण चमचे. तर आपण ह्याच्यात पाणी घालते थोडं. भाजी इतकं घातलं आहे आणि वरती पाणी ठेवणार आपण. लागलं तर गरम पाणी टाकणार त्यातलं झाकणावरचं. तर आपण सुकं आणि ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे, गरम करून म्हणजे. आणि हे तीळ भाजून घेतलेलं आहे, मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. थोडासा गूळ घेतलेला आहे.
हो. चांगला मळून घेऊया. भाकरी आम्ही केव्हा केव्हा करतो, चपाती करतो. हे आपण बारीक करून घेतोय. इथे आपण पीठ मळून घेतोय. लाटून करणार आहे. इकडे तवा तापायला ठेवले. बघा हा बघा हा बघा हा बघा. इथे आपण तेल टाकले, काळे आणि सफेद. इथे आता आपली भाकरी लाटून झालेली आहे ना. हो, लाटून तेल टाकते. झालं, लाटून झालेली आहे. आता आपण तवा हिला उभे गरम झाले की झालं. आपलं तवा पण गरम झाले. आता आपण तिला भाजून घेऊया. मिडियम गॅस. एक साईडला आपली भाजी पण शिजते, त्या साईडला. आता हिला आपण भाजून घेऊया. आता आपण हिला पलटी करून घेतोय. पलटी करून घेतली. आता इथनं पण हिला आपण भाजून घेऊया. ते होत. इथे आता आपण दुसरी भाकरी लाटून घेतोय.
ह्याच्यावर आपण घेणार तीळ आता थोडेसे. आपण हिला हे करूया. हिला आता आपण काढून घेऊया नाही, की पलटी मारून. साईडला हे करू जरा. लगेच नाही. काढूयात तिला नाही, भाजून घ्यायची. आता टाईम आहे, व्हायची ती. इथे आता आपली लाटून झालेली आहे. हिला पण आपण तशीच भाजून घेणार आहोत. इथे तर आपली भाकरी झालेली आहे ना. नाही, हे बघ साईडला भाजते ना ती. बघू दाखवते. फुगवूया. चालेल. इथे आता आपण झाले ती काढून घेऊया. इथे आता आपण भाजी बघून घेऊया. खोबरं घालूया की शिजन. आता आपण बारीक केलेलं खोबरं घालून घेऊया. आता आपण ह्यात सगळं खोबरं आणि तेल टाकून घेतलेले आहेत. गूळ पण त्यात टाकला. गूळ टाकते ना, थोडंसं गूळ. आणि चवीनुसार मीठ. आता आपण एकत्र करून घेऊया. पाच मिनटं अजून थोडी 5 मिनटं शिजवायचे. थोडंसं पाणी घालते कारण आपल्याला ती रस्सा भाजी करायची आहे ना. इथे आता आपली भाजी शिजलेली आहे, बघू शकता. तिला आपण खाली काढून घेऊया. इथे आपली भाकरी आणि भाजी रेडी झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.